20 दिवस झाले त्यांना पाणी नाही गावाला. अहो त्यांनी काम का काढलं? त्यांना पाणी कमी पडते म्हणून काढलं ना. हाऊ झाली त्यांना काम करायची. तुम्हाला जमत नसेल तर भरत नका जाऊ ना. भरत मी तक्रार आली ना, तक्रार करेल मग परत तसं काय ऐकायला नको. सगळ्यांची कामं झाली पाहिजे. कुठल्या पार्टीचा असू तुमचं पगार सांगता करशील, एक पार्टी नाही करत, समजलं. कोपरगाव पंचायत समितीच्या सर्व विभागांची बैठक घेऊन आज 8 जून रोजी दुपारी 3 वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचं निराकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांनी महसूल, ग्रामविकास, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शासकीय योजना आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित विविध समस्या मांडल्या. जनता दरबारादरम्यान नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेताना काही प्रकरणांमध्ये कामकाजातील दिरंगाई आणि प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. नागरिकांच्या समस्या वेळेत का निकाली निघाल्या नाहीत याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितलं. काही अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांच्या प्रश्नांबाबत कोणतीही टाळाटाळ सहन केली जाणार नसल्याचं सांगत प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि प्रशासनाने नागरिकाभिमुख पद्धतीने काम करावं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मागे सांगितलं होतं टँकर तुमच्या खात्यावर द्या. तुमची हाऊस नाही होईल. काहीतरी आपलं समजलं नाही का पहिले असं काम आहे. आपलं सांगू राहिलं नाही छोटे विहिरी कशाला घेतलं काम? तुम्हाला कोणी बळजबरी गेली होती का? तुम्हाला कोणी बळजबरी केली होती काम घ्यायला? तुम्ही बळजबरी केली होती काम घ्यायला? लेटर तुम्ही भरलं होतं, कशाला भरलं? तुम्हाला जर काम करायला जमत नाही, भरलं कशाला टेंडर? 20 दिवस झाले त्यांना पाणी नाही गावाला. अहो त्यांनी काम का काढलं? त्यांना पाणी कमी पडते म्हणून काढलं ना. हाऊ झाली त्यांना काम करायची. तुम्हाला जमत नसेल तर भरत नका जाऊ ना. बोलून राहिलो ना, गरजेचं आहे म्हणून काढलं ना. टँकर द्या जाणार, याचे पैसे देऊ नका. तुम्हाला काय बदलला तर माझं घेऊन टाक, त्यांना पैसे द्यायचे. काहीतरी आपलं तुमच्याबद्दल तक्रारी काय? तुम्ही एकाच व्यक्तीचं ऐकून, एकाच पार्टीचं ऐकून काहीतरी कामकाज करा. बरं मी तक्रार आली ना, तक्रार करेल मग परत तसं काय ऐकायला नको. सगळ्यांची कामं झाली पाहिजे. कुठल्या पार्टीचा असू एअरपोर्टचं बोलतच नाही. लोकांचे कामं होत नाहीये. तक्रार तुमची सातत्याने येते. एकाच लोकांच्या एकाच पार्टीचं काम होतं. तुमचं पगार सांगता करशील, एक पार्टी नाही करत, समजलं. परत तक्रार ऐकायला येईल नको. समितीच्या अंतर्गत जे काही विविध विषय या जनता दरबारमध्ये आले, प्रामुख्याने घरकुलाला वाळू मिळणं हा फार मोठा विषय आहे. आणि टंचाई म्हणजे जरी बऱ्यापैकी यावर्षी पाऊस झाल्यामुळं आणि पाण्याची पातळी चांगली असल्यामुळं टंचाई आपल्याला एवढी जाणवली नाही. काही ठिकाणी
थोडेफार मायगाव देवी असेल, काही गावांमध्ये टंचाई जाणवली कारण तिथे काही कामं पेंडिंग होते. त्यामुळं तो विषय जरी असला, पण आता पुढे जे काही पावसाळा येतोय, शाळा सुरू होणार आहे, त्या अनुषंगाने शिक्षक उपलब्ध करणं असेल आणि एकंदरीत पाणी पुरवठ्याच्या ज्या काही योजना अपूर्ण आहेत ते पूर्णतेकडे जाण्यासाठी जो काही निधी त्यांना अपेक्षित आहे लवकरात लवकर येऊन त्या गावच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होतील आणि त्या गावाला पाणी देण्याचं काम पूर्ण होईल असं वाटतंय. बाकीच्या ज्या काही व्यक्तिगत प्रश्न आहेत त्याही संदर्भात आपण सूचना दिलेल्या आहे. त्याचा पाठपुरावा मी करून माझ्या कार्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी करून प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन. आपल्याही पत्रकारांकडे काही प्रश्न आले, आज जरी आपल्याला काही सांगता नाही आलं किंवा आपण सांगितले नसते, मला कधी पण आपण सांगा, आपण ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. जनता आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत नागरिकांच्या अडचणी सोडवण्यावर भर देण्यात आला. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.